हाय नमस्कार, मी अतिशा लाड राजश्री मराठी शोबजमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. सारंग आणि मुक्ताचा संगीत सोहळा पार पडतोय आणि अबोली आणि मधूचा छान परफॉर्मन्स आहे. तर मधू आणि अबोलीला आपण बघूया पहिले किती सुंदर दिसत आहे दोघीही. खूप स्वागत राजश्री मराठीमध्ये. मस्त. खूप दिवसांनी असं संगीत सोहळ्यात तुम्ही जाताय एकत्र मिळून. म्हणजे मधूच्या आयुष्यात बरंच काही घडलं आहे, अबोलीच्याही घडतं आहे, पण आता एक परफॉर्मन्स दिलात तुम्ही. कशी होती प्रॅक्टिस आणि काय किती वेळात केली आहे प्रॅक्टिस? परवाच आम्ही हा डान्स शिकलो, मी आणि ही माझ्या सेटवर आली होती. हो, आणि आम्ही 3 तास आम्हाला दिले होते. त्यात आम्ही 1.5 तासात डान्स बसवला. पुढचा अर्धा तास आम्ही थांबलो होतो कारण सेटनी डान्स बसवला आहे, कोरिओग्राफरने डान्स बसवला आहे. पण 1.5 तासात आम्ही डान्स शिकलो अख्खा, आणि उरलेला अर्धा तास आम्ही थांबून होतो की सेटवरती जरा शांतता झाली, सीन संपला की मग आम्हाला एक व्हिडिओ करून पाठवायचा होता. सो तेवढा करून मग आम्ही 2 तासात अख्खा संपवला डान्स, आणि आत्ता टेक करून बसतो. प्रोफेशनल डान्सर आहात आणि ते सगळं आत्ता एक कलाकार किंवा अभिनयासोबतच हे करता येतं आहे, हे किती भारी गोष्ट आहे. खूप छान वाटलं. मी म्हणाले, पण हिला पण जेव्हा भेटले तेव्हा म्हणाले की मी ऑलमोस्ट 1 वर्षाने कथक परफॉर्म करते. खूप थोडंसंच परफॉर्म केलं आम्ही, पण 1 वर्षाने घुंगरू पायात घातले, 1 वर्षाने नाचलो स्टेजवर. म्हणजे आता स्टार प्रवाहाच्या निमित्ताने स्टेज परफॉर्मन्स करतो, पण आजपर्यंत म्हणजे 2 वर्षाच्या माझ्या या प्रवासात मी कथक डान्स कधी केला नाही. आणि आम्ही एकमेकींना ओळखत होतो, आम्ही याच्या आधी पण एक परफॉर्मन्स सोबत केला आहे, पण आय नो की ती क्लासिकल डान्सर आहे, मी पण क्लासिकल शिकले. पण आम्ही दोघी ह्या निमित्ताने एकत्र येऊन क्लासिकल डान्स करू असं कधीच वाटलं नव्हतं, जे आज कंप्लीट झालं आहे. सगळे चीअर करत होते, प्लस लोक आपल्याला बघतायत, बाबा हा ॲक्च्युअल सीन शूट होतं आहे. थोडंसं दडपण होतं की बाबा काय चुकणार. हो, दडपण खूप होतं, कारण जसं की हिने सांगितलं की 1 वर्षानंतर तिनेही परफॉर्म केलं पहिल्यांदाच, आणि मी सुद्धा. त्यामुळे ते दडपण तर होतंच की बाबा फार चुकायला नको किंवा विसरायला नको. कारण असं बरेचदा होतं की आपण खूप त्या ह्याच्यामध्ये राहून जातो का, की मला लक्षात राहील ना, मला लक्षात असेल ना, आणि शेवटच्या मोमेंटपर्यंत ती स्टेप काय होती, ती स्टेप. सो असं आमचं आज चालू होतं, पण झालं. अशा निमित्ताने आपल्याला वाटतं ना की बाबा नाही यार, आपण डान्स केला पाहिजे कंटिन्यू, किंवा थोडंफार तरी टाईम दिला पाहिजे. तर अशा वेळी खूप वाटत असेल मनात? खूप जास्त वाटतं. आणि खरंच असं म्हणजे इवन रिहर्सल नंतरही आम्ही बराच वेळ बोलत बसलो होतो, तेव्हाही असं झालं की नाही यार, कंटिन्यू केलं पाहिजे. आत्ताही वर रूममध्ये आमचं झालं की रियाज केला पाहिजे काहीतरी, कारण शूटिंग स्केड्यूल्समध्ये ना नाही स्वतःसाठी वेळ मिळत. आणि फॉर मी ॲटलिस्ट की कथक हा मी टाईम आहे. म्हणजे मी नाचते स्वतःसाठी, माझं असं नसतं की कोणाला तरी दाखवायचं म्हणून नाही, पण मी टाईम म्हणून माझ्यासाठी आय थिंक कथक आहे. तर आता लग्नाची बेडी मालिकेचं नेतृत्व करायला तू आली आहेस आणि अबोलीच्या टीमकडनं तू आली आहेस. तर सागर आणि मुक्ताच्या लग्नामध्ये तुम्ही असणार आहात का, किंवा संगीतमध्ये एक परफॉर्मन्स देऊन त्यांना शुभेच्छा देऊन तुम्ही? आम्ही दोघीसुद्धा, पण मी माझं सांगते की आम्ही संगीत पुरतं आलेलो आहोत त्यांना शुभेच्छा द्यायला. आणि खरंच लग्नाला आता तुला तर माहिती आहे हेक्टिक शेड्यूल आणि ह्याच्यामुळे नाही होत पॉसिबल, पण आज आम्ही संगीतात आलो आहे, आणि हेच खूप कमाल झालेलं आहे. आणि आम्हाला एक वेगळा एक्सपिरियन्स मिळाला, कारण माझं हे फर्स्ट टाईम आहे मी कुणाच्या तरी दुसऱ्या सिरियलमध्ये जाऊन आम्ही परफॉर्म करतो किंवा त्यांना त्यांच्या कार्यक्रमासाठी शुभेच्छा देतो आहे. असं परफॉर्मन्स तर आम्ही पाहिलं आहे, प्रेक्षकांनी पाहायचं बाकी आहे. सो आता ह्या सगळ्या ट्रॅकसाठी किंवा प्रेक्षकांना काय एक सांगायला आवडेल, किंवा तुमच्या परफॉर्मन्सबद्दल एक काय सांगायला आवडेल? मी फक्त एवढंच म्हणेन की प्रेमाची गोष्ट पाहायला विसरू नका, कारण त्यामध्ये सागर आणि मुक्ताचा संगीत सोहळा येणार आहे, आणि खूप एक्सायटिंग, म्हणजे बऱ्याच लोकांचे डान्सेस आहेत. सो तुम्हाला खूप लोक इथे नाचताना बघायला मिळणार आहे, तर खूप मजा येणार आहे. आम्हाला परफॉर्म करतानाच खूप मजा आली आहे. सो वी आर होपिंग की तुम्हालाही तेवढीच मजा येईल. सो प्लीज व्हा. मी हेच सांगेन की आपण आजपर्यंत बघितलं संगीत जेव्हा असतं तेव्हा सगळे असे धतिंग डान्स असतात, हे असतं, पण आमच्या दोघींचा जो क्लासिकल डान्स आहे तो एक या सोहळ्यात एक वेगळंच आहे काहीतरी, आणि ते वेगळं प्रेक्षकांना पाहायचं असेल तर मी पण जसं हिने सांगितलं तसं विनंती करेन की प्रेमाची गोष्ट ही सिरियल नक्की बघा, आणि आमचा डान्स कसा वाटतो हे आम्हाला नक्की सांगा. आणि लग्नाची बेडी पण पहा, आणि अबोली पण पहा. मुळात काय स्टार प्रवाह पहा. उगाच नाही म्हणत स्टार प्रवाह परिवार, तर तो एक परिवारासारखे आपण राहतो सगळे. सो थँक्यू सो मच, आणि तुमचा परफॉर्मन्स वगैरे आम्ही सगळे उत्सुक आहोत. थँक्यू सो मच. थँक्यू.